तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की, सच्चिदानंद रामदास भगवान की, सच्चिदानंद नारायण भगवान, सच्चिदानंद रोहिदास बाबा, सच्चिदानंद पांडुरंग दादा महाराज की, सच्चिदानंद नारायण गिरी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आती दर्शने समाधान आती जैसे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायामधले 1636वी ओवी. का आज या सत्संगाच्या निवेदनात बोलायचा थोडासा प्रयत्न. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवितो मी मस्तक. ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. आपला प्रत्येक एकादशी निमित्त चाललेला सत्संग आणि का महात्म्यांची इच्छा आहे का कुठंतरी ह्या भक्तीचा गाजावाजा व्हावा. त्या निमित्तानं कोणी साधक का या साधनेपासून दूर गेला असन तो तिथं जवळ येईल. कारण भगवंत म्हणतात का मी तिथं आहे का ज्या ठिकाणी का नाम घोष बरवा, का ज्या ठिकाणी सतत माझ्या नामाचं कीर्तन होतं नामस्मरण होतं त्या ठिकाणी मी आहे. आणि या सत्संगाचं नियोजनच असं आहे का प्रत्येकाचं नामस्मरण व्हावं 2-5 मिनटं 10 मिनटं. आणि त्या चिंतनासाठी का हा फिरता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने या सत्संगातून एक सांगायचं असं का प्रत्येक एकादशीला सत्संग चालतो. काही वेळेला फोन करणं होत नाही पण प्रत्येकाने फोनचा मेसेज म्हणा नाही तर एकादशी आहे म्हणजे सत्संग होणारच. या निमित्तानं प्रत्येकाने का एक काळजी का जसं का आता उन्हाळ्याचे दिवस चालले म्हणून का ते सुना आराम करायला जातात ना मग तिथं तो किती आनंद त्यांना तो विशेष राहतो. का तसा ह्यो एक सत्संगाचा आनंद का इथं आल्यावर का कोणीतरी आपल्या जीवाचे जीवलग भेटतात. आणि तिथं गेल्यावर काय होतं गुरुजवळ इथं माऊली म्हणतात का ज्ञान आहे. आणि ज्याला ज्ञान झालं त्याला आत्मदर्शन म्हणजे स्वतःचं स्वरूपाचं मी कोण आहे भाऊ याची ओळख होती. आणि ही ओळख झाल्यावर मग ते आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं दर्शन होतं बरं का कशासाठी हा मनुष्य जन्म आहे त्याचा नेमकं हेतू काय का दिला भगवंतानी दिला भजना गोमटा पण कोणतं भजन. आणि तिथं ह्या आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीचं वासनेचं समाधान आहे असं माऊली इथं म्हणतात. जसं बघा का गुरु तेथे ज्ञान मग गुरुजवळच ज्ञान काय का माऊली म्हणतात का ते चालत्या ज्ञानाचे बिंब त्यांचे अवयव हे सर्व सुखाचे कोंब. आणि ते तर माणूस पण एक म्हणजे आपल्याला भ्रम आहे का ते कोणीतरी माणूस आहे. आज जर विचार केला ना का जो ब्रह्मज्ञानामध्ये सध्या डुलत असलेला महात्मा आहे ना तो साक्षात भगवंत आहे. भगवंत म्हणतो का मी न
तयाच्या ठाई का मी त्याच्या ठिकाणी आहे आणि तो माझ्या ठिकाणी म्हणे, आणि तयाच्या हृदय मी समग्र असे. म्हणजे तो सोडून मी एक जगतामध्ये तुम्हाला पाहायला जर आपण जर म्हटलो का पांडुरंगाचं सगुणातलं दर्शन कसं असेल, तो सगुणात कसा दिसत असेल, तो काय लीला करतो. आज पण संत महात्मे लीला करतात महाराज, आणि ती लीला ज्याला कळल का त्याचं आज कल्याण होतं. काही अनंत कालापासून आपण जे वासना आणि हो जन्म, तसं जर पाहिलं, बाबा काय म्हणायचे मोठे बाबा का बारीक विचार करा. आपण करतो ना, आपण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये बारीक विचार करतो, फार एकदम का असं का त्याच्यात पूर्ण स्वतःला असं झुकून देतो, पण परमार्थामध्ये बारीक विचार का करत नाही. जर विचार जर केला तर परिवर्तन होईल, कारण प्रत्येकाला अनुग्रह झाला. म्हणजे का माऊलींना जो अनुभव आला का गुरु केल्याच्या नंतर का माझ्या हृदयात सद्गुरू आहे, मज हृदयी सद्गुरू. मग आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सद्गुरू आहे ना, साक्षी रूपाने प्रत्यक्ष तिथं बसलेले आहेत. आणि नवे नवे का ते सद्गुरू कोण का निवृत्तीनाथ दादा, आणि त्यांनी मला उपदेश केला म्हणे, आणि त्या उपदेशाने माझ्या जीवनात काय परिवर्तन झालं. तर तसा या ओवी घ्यायचा उद्देश असा का वैजापूरला गेलो होतो आम्ही, तर तिथं त्या महापुरी ताई होत्या आणि त्या भेटल्यात. तिथं ते भेटल्याच्या नंतर त्यांनी ओवी घेतली. त्या म्हणणे मला 2002 म्हणजे 23-24 वर्षापूर्वी अनुग्रह झालेला होता, इंगळे बाबांनी दिलेला, आणि ते अनुग्रह देऊन निघून गेली. मग माझी त्यांची भेट नाही, त्याच्यावर एक आवरण आलं, आणि मग असं थोडंसं ऐकलं. मग हे जे आपला सत्संग आहे, असं सत्संग तिथं पण व्हायचं. मग त्या तिथं आल्या. मग तिथं आल्याच्या नंतर त्यांनी ते ऐकलं. मग थोडंसं संभाषण झालं का असं का ते कानातून टाकल्या जातं सगळा विषय. मग नंतर त्यांना 24 वर्षाच्या नंतर, म्हणून माऊली म्हणतात ज्याला सद्गुरू नावाडी पुढे, का नावाडी का हा नावेचा, या जन्म मृत्यूच्या नावेचा पण तो जर पुढं असला तर त्याचं सगळीकडे लक्ष असतं. सहज महात्मे म्हणतात का, महात्मे म्हणतात ना, घार इंडिया आकाशी आणि तिचे लक्ष पिल्लापाशी, ती स्थिती आहे महाराज. पण नामस्मरणाने आपण तिथपर्यंत गेलो तर मग गुरु का करायचा, का आपल्याला जीवनामधलं दुःख वजा करायचंय. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि ते गुरुजवळ गेल्याशिवाय मोक्ष, ते ज्ञान आपल्याला भेटू शकत नाही. आहे ना, पुरावे भरपूर आहे का जे महादेवाने पार्वतीला सांगितलं, पण आपल्यापर्यंत पण आलं ना. ज्याच्यापर्यंत आलं नाही त्याने समजून घ्यायचं गुरु का करायचा. का गुरुजवळ अशी एक वस्तू आहे महाराज, का तिच्यामध्ये का ती जी वस्तू आपल्याला दाखवतात ती आपल्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, सर्व सुखाचा आरंभ गुरुजवळ. आणि ती आपल्याला दिल्याच्या नंतर ते म्हणतात का गुरु तिथे ज्ञान. मग गुरु कुठे आहे, प्रत्येकाच्या हृदयात. मग ज्ञान आपल्यात नाही का, पण भेट नाही ना, ताटा तूट झाली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं, बारीक विचार करा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं, मग त्याचं भाग्य उजळलं. पण अवघी चिंता वारत का नाही. मी माझा पण विचार करतो का माझी पण चिंता मला अजून आहे ना, का माझं असं का बरं होतंय, का कुठंतरी का होत नाही असं, का आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि ज्यावेळेस आपण तो प्रयत्न करू ना, का एक एक म्हणजे ढाळे ढाळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं का आपल्याला या परमार्थामध्ये काय उद्देश आहे. आबा काय म्हणत असतं मला, म्हणजे एखाद्या वेळेला झोपीत सुद्धा ध्यानात काय उद्देश आहे, परमार्थ मागचा काय उद्देश आहे, नामस्मरणाच्या मागचा काय उद्देश आहे, का नामस्मरण करायचं प्रश्न पडतो, कवर करायचं. का पंचीकरणामध्ये सहज तुमच्या तिथं अन्न बसलेले होते, कुठपर्यंत नामस्मरण करायचं ते म्हणजे जोपर्यंत शेवटचा श्वास बाहेर पडले नाही तिथपर्यंत नामस्मरण करायचं, तिथपर्यंत सत्संग करायचा आहे. आज त्या ताई वैजापूरच्या 24 वर्षांनी त्यांना जर संतांचं दर्शन झालं, भेटले होते पण ओळखले नाही, समजा काहीतरी पुण्यानं कमी पडलं असं, पण मग मार्गदर्शन झालं कशाने झालं, या सत्संगाने झालं. मग हा सत्संग का चालू ठेवायचा, उद्देश काय महात्म्यांचा. मग जर हा सत्संग जर चालू जर राहिला नसता तर आपल्यापर्यंत हे ज्ञानच आलं नसतं. तसं पाहिलं तर महात्मा हा मुक्त आहे, ते मोक्ष प्रत्येकाला देणारी ही गोष्ट पण खरी. महात्मा हा
भाऊ असतील, अण्णा असतील, यांना सत्संग करायची काय गरज आहे? गरज नाही ना त्यांना, ते तर मुक्त झालेले. पण बुडत हे जन न देखावे डोळा, म्हणून कळवळा येतसे हिताचा कळवळा. आपलं हित काय? नुसतं म्हणून नाही जमणार. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनी मन एकविध. का मन आपल्याला त्या भगवंताच्या चरणी, त्या नामस्मरणाच्या चरणी लावावंच लागल. आणि जर ज्याला ज्याला कोणला, इथं काय ते माऊलींनी भेद नाही केला, गुरुजवळ ज्ञान आहेच. पण जर आपल्याला जर ते प्राप्त जर करायचं असेल तर आपल्याला शरण जावं लागेल. शरण गेल्याच्या नंतर मनात तनु मनु जीवे चरणाची सेवा करावं लागेल. आणि ते महात्मे पण कसे असले पाहिजे? निरपेक्ष, सुचिरदक्ष. त्यांना कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसली पाहिजे. ते त्यांना एक तर दर्शन झालेलं आहे प्रत्येकामध्ये भगवंत आहे, आणि मग शिष्यामध्ये भगवंत नाही, त्यांच्यासाठी आहेच. मग आपल्याला ते म्हणते बाकीच्यांमध्ये जाऊ द्या, पण जो नामधारक आहे त्याच्यात तरी भगवंत दिसावा ना. कमी तर कमी. तू का म्हणे येते पाहिजे जातीचे येडा गबाळीचे काम नाही. मग जर असं आहे तर दिसला पाहिजे भगवंत. आणि जर भगवंत दिसत जर नसल तर ती चुकी आपली स्वतःची. कारण आपलं काय होतं का माझं, आणि याच्यामध्ये माणूस असं त्या किड्याप्रमाणे गोर पटवून घेतो का सर्वांसाठी बायको मुलं असतील, धनदारा पुत्रजन, हे सर्व मिथ्या जाणून शरण निघारे देवासी. पण पहिला हा देहच मिथ्या आहे. याच्या संबंधाने हे जे आपल्याला भोगायला आलेलं आहे ते पण मिथ्या आहेत. पण हे जाणून कसं घ्यायचं? जसं त्या किडकाप्रमाणे एक वेळ आपण सर्वांसाठी सर्व केलं, पण आपल्यासाठी काय केलं? क्षणभंगोर नाही भरोसा, सोडा क्षणभंगोर नाही भरोसा, वारे सावध सोडा माया. जर असं जर असेल तर आपण का कोणाला कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही. पण जर तो भगवंताच्या नामात आला आणि गुरुजवळ ते ज्ञान कोणतं का मोक्ष, ते तुम्हाला परमानंदाची प्राप्ती करून देऊ शकतात. आणि तिथं माऊली म्हणतात, जेथे गोरो तेथे ज्ञान, तिथे ज्ञान तिथे आत्मदर्शन. आता जिड गुरु आहे तिथं ज्ञान आहे, आणि ते ज्ञान कोणतं आहे का? आत्मदर्शनाचं ज्ञान आहे. प्रत्येकाने का जनक राजाचा प्रश्न होता अष्टवक्राला, अष्टवक्र गीता म्हणून, का असं एक ज्ञान आहे म्हणे जगामध्ये, तर ते ज्ञान झाल्याच्या नंतर स्वतःची ओळख तर होतीच, पण माणूस असा का 1-2 सेकंदात अवस्थेत जातो म्हणे का घोड्यावर बसायच्या आत ते ज्ञान होतं म्हणे. सर्व गोष्टी पटल्या. पण त्या काळामध्ये काय संत नव्हते का? ते तर पंडित होते, आणि ते पंडित जेलमध्ये टाकले. आज पण पांडित्य आहे, पण पांडित्य कुठं? जसं आपण इथं ज्ञानेश्वरी माऊली बोलतात आपल्यासोबत, आणि जर बाबाला जर वाटलं का मी जर बोलतो तर ते पांडित्य होईल. आणि आज तेच झाले सगळ्या. म्हणजे आपण जसं म्हणतो का नवीन पिढीचा भरोसा का बसत नाही? जो म्हणजे आज परिस्थिती अशी का जिथं दगड उचलला तिथं ठाक्या, म्हणजे पुढं जा, बाबाची कमतरता नाही, भक्तीची कमतरता नाही. मग आचरण का सुधरत नाही? कारण त्या आत्म्याचं साक्षात दर्शन अजून झालेलं नाही. गुरुचं दर्शन झालं, गुरुनी वाटाला पण लावलेली. मग जर असं जर होत असेल, मग आत्मदर्शन म्हणजे काय? तर स्वतःलाच आपण आपल्याला बघायचं आहे. मग जनक राजाची आणि अष्टवक्र मुनीची गाठ झाली. ते म्हणे मी ज्ञान ते करून देऊ शकतो, ब्रह्म पाहिजे तुम्हाला ते दाखवतो म्हणे. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे म्हणे, पण ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुझी पात्रता आहे का हे नाही वाचलं का म्हणतो शास्त्रामध्ये. आज ज्ञान होतं सगळ्या गोष्टी, पण पात्रता ते तर वाघिणीचं दूध आहे म्हणे, पण भांड सोन्याचं पाहिजे ना. तर जनक राजाला तिला अष्टसात्विक भाव झालेली. कंठी प्रेम दाटे नाही नीर लोटे, मग हृदय प्रगटे राम रूप, सुख घडोघडी वाढू लागे कधी, मग राम नामे उपजे आवडी. पण संतांचे चरण लागल्याशिवाय नाही. आणि आपल्याला पण ते चरण प्रत्येकाला लागलेली आहेत. प्रत्येकाला त्या भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन महात्म्याने करून दिलेलं आहे. ज्याचा प्रबोध झाला, ही म्हणायला नाही का सोडी ठिजायावरी झळकी, का पद्म कारू माथा पारुके, तो जीवाची परे तुके महेशाशी. संत ही साक्षात महेशी. आणि जर त्या आत्म्याचं दर्शन जर होत नसेल तर आपल्या अंतकरणातली जी मलिनता जर बाजूला जर आपण काढली तर नक्की ती होईल. तिथं ज्या ठिकाणी जेथे ज्ञान तेथे
आत्मदर्शन, आणि जे ते आत्मदर्शन ते समाधान. तर तिथं समाधान व्हायला पाहिजे ना आपलंवालं. पुढं प्रपंचीकरणामध्ये थोडासा विषय आला तर षटसंपत्ती म्हणून, आणि तिथं हा विषय मांडलेला आहे का माऊलींनी, का माणसाला शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान. समाधान हा एक गुण आहे, पण तो असा लगेच नाही येऊ शकत. त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मग शास्त्रानुसार जर विचार जर केला तर आपल्याकडे पहिला विवेक पाहिजे. खरं काय खोटं काय, या जगतामध्ये भगवंताव्यतिरिक्त सगळं जर खोटं आहे असं जर शास्त्र म्हणतं तर आपल्याला खरं वाटतं. याचं कारण काय, आपल्याला तिथपर्यंत आपली परिस्थिती तयार नाही झाली. तर माऊली म्हटलेत ना, म्हणून जाणं त्यांना. मग आपण जाणते ना, मग आपली स्थिती तयार नाही झाली. मग वैराग्य सांगितलं, य लोकापासून परलोकापर्यंत भोग भोगण्याच्या इच्छेचा मनातून त्याग. मग आबा म्हणत असते शुगर आहे, मग साखरेचा त्याग केला, ह्या गोष्टी जमणार नाही. ते आपल्याला आवडतच नाही म्हणून मग त्याचा त्याग आहे. भजन मला आवडतच नाही मग त्याचा त्याग, हे जमल का? हे जमणार नाही. मला ते सगळं कळत असून, मला ज्ञानेश्वरी समजत असून तर मला काहीच कळत नाही. कारण लेकरू होऊन जर राहिलं, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत, या पायऱ्या आहे महाराज. विवेक, वैराग्य आणि षट संपत्ती म्हणून. तिथं मग मनोनिग्रह करायचं सांगितलं. मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. या मनामधले जे विकार येत असतील, मनोनिग्रह करायचा, इंद्रिय निग्रह करायचा. आणि तितिक्षा उपरती. तितिक्षा म्हणजे आपल्याला सुख दुःख परपंचामध्ये जे आलं असं ते सहन करायची पात्रता. आणि तितिक्षा उपरती. मग उपरती झाली पाहिजे ना आपल्याला. का ऐकलं क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावया पार भाव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातं काळ सावधान. का फक्त असं म्हणावं लागल का देवा तुझा माझा कार्य वैराकार, हे महात्म्याने म्हणावं. दुःखाचे डोंगर दाखवशी बळे बांधून या देशी देती काळा हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या. बरंचसं म्हणजे तो महात्म्यांचा अधिकार आहे बरं का, तेच बोलू शकतात भगवंताला, आपला अधिकार नाही. मग जर असं असेल तर तितिक्षा उपरती. उपरती अशी झाली पाहिजे ना आपल्याला. खरं सांगतो बरं का या जीवनामध्ये आपल्यावाल्या जगत असताना थोडासा जर विचार जर केला तर शरीराला जर दुःख जर लागलं मग उपरती होती. मग माणूस तर ते पथ्य धरायला लागतो. मग उपरती नको 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 ते. आणि जर उपरती जर खरंच जर व्हायची जर असेल तर एकच विचार करा, आज जगतामध्ये जे दुःखाचा जर त्याग जर करायचा असेल तर माऊली पण म्हटले ना, अर्जुना तू म्हणशील आता मग तसं जमणार नाही. जडजडून या वाईला लाग या भक्तीची या वाटे, अव्यंग पावसी निज धाम माझे. पण काही हे भवनदीचे पाणी का भल्या भल्या पोहणाराला उलत होणं पाडी ते गाड्या. का ह्या भवनदीचं पाणी खूप अवघड आहे. आणि जर तिथं जर आपल्याला जर जायचं जर असेल, त्या भगवंताची जर प्राप्ती जर करायची असेल तर प्रत्येकाने ज्यांनी गुरु नसन केला त्यांनी पहिलं गुरु करावा. का करावा? का जीवनामध्ये आपल्यावाल्या कृतार्थ व्हायचं आहे आपल्याला, पुन्हा जन्माला यायचं नाही, 84 लक्ष योनी फिरायच्या नाही. तर म्हणून जाणं त्यांना गुरु भजिजे, त्याने कृतकार्य होईजे. कृतार्थ होशाल तुम्ही. कृतकार्य जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तर मुळाला पाणी घालायला लागशाल म्हणजे देव देव तो सब कुछ कह दे, ठग ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से प्रल्हाद ध्रुव तर गए वो नाम है कुछ और. का समजा नामस्मरण करा, नामस्मरण करतात सगळेच नामस्मरण करतात ना, कोण करत नाही. पण कोणत्या नामाचं नामस्मरण केलं पाहिजे का जे का परंपरेनं प्रत्येकाला प्राप्त होतो. का संप्रदाय कोणता असेल पण जी गुरु परंपरा. आणि पंचीकरणामध्ये सांगितलं का आपल्याला जे नाम भेटले ते काय कुठून असं महात्म्यांनी कुठून आणलं नाही, तर सामवेदाचं महावाक्य. आणि आज महावाक्याची जर किंमत जाऊ द्या तर ते भेटायसाठी काय किती लोक योगी जपी तपी तरफडा करतायत, आणि ते आपल्याला सहज आपल्या हातात आलेले. सहज म्हणता येणार नाही, प्रत्येकाचं मागल्या जन्मीचं पुण्य असेल. आणि जर महात्म्याच्या जीवनाचा जर आपण विचार जर केला
जे जे महात्मे ज्याला ज्याला भेटले असतील त्यांनी का त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये कशी साधना केली सहज त्यांच्या मुखावाटी बाहेर पडतं. त्यांच्यापेक्षा आपल्याला तर लय सुगमी तसा विचार जर केला तर. आणि खूप जपलंय त्यांनी, जपलंय जाऊ द्या, पण आपल्यापर्यंत घेऊन आले आणि प्लस काही मोल मागत नाही. पण तुकाराम महाराज म्हणले भोजना मागती तूप पावशर पडीला विसर स्वप्ना माझी. का तूप पावशर म्हणजे तू मला तुझं अंतकरण दे, अंतकरणातला एक भाग दे, चित्त दे. आणि ते चित्त जर संतांच्या पायी जर आपल्याला अर्पण जर करायचं असेल तर खूप कसोटी बरं का. आणि मग जर आपल्याला जर असं वाटत असेल का आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन ते ज्ञान व्हावं, आणि गुरु तिथेच ज्ञान काय का त्यांचा तो अधिकारी का माऊलींना दादांनी सांगितलं आणि भगवंताकडे त्यांनी मागितलं काय हो, आता विश्वात न के देव, आपल्यासाठीच मागितलं नाही. या विश्वात जो देव आहे कधी आता ज्ञान झाल्याच्या नंतर का मज आता हृदय आहे आपुले, कधी भगवंता चौफाळून या भले वरी बाई सौ पावले श्री गुरूंची, मग ते श्री गुरूंचे पावलं. आणि जर आपल्याला भेटावेशी जर वाटत जर असेल तर आपण संतांच्या सानिध्यात जावं, गुरु करावे. आणि गुरु केल्याच्या नंतर जीवाला जे समाधान होतं ते पुढंच होत नाही. स्पेशल इथं काय भेद नाही, प्रत्येकाला स्वतः त्या भगवंत परमात्म्याची प्रचिती येते. समजा दुसरे करत्या म्हणून करायचं हे अजिबात योग्य नाही. आपल्याला कसं करायचं, आपल्याला काय करायचं, काय मिळवायचं हे स्वतः ठरवायचं. आणि ठरवल्याच्या नंतर महात्मा कृपा पण करतोय, पण त्या कृपेला आपण जर प्राप्त जर झालं तर आपल्या जीवनातलं हे समाधान नावाचं जे फळ आहे परमार्थामध्ये, आज समाधान नाही, सगळं समाधान त्याच्या मागे आहे आज. आणि ते समाधान जर आपल्याला जर प्राप्त जर करायचं जर असेल तर आपल्याला महात्म्याला शरण जावं लागेल. झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण.